Hello, friends. Welcome, all of you. Today, we are going to learn chapter number 12 Food for All, Part 1. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आपल्या परिसर अभ्यास भाग 1 या विषयातील पाठ क्रमांक 12 सर्वांसाठी अन्न हा घटक शिकणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या पाठाचे मी 4 भाग केलेले आहेत. आज आपण पहिला भाग शिकूयात. अवर बेसिक नीड्स म्हणजे आपल्या मूलभूत गरजा. फूड, वॉटर, शेल्टर, क्लोथिंग, दीज आर अवर बेसिक नीड्स. We get food, water, shelter and clothing from the nature. As like human beings, birds, animals, insects and all living things need food, water and shelter for their living life. ज्याप्रमाणे मानवाला जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा, हवा आणि पाण्याची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे निसर्गातील सर्व सजीव घटकांना म्हणजेच प्राणी, पक्षी, वनस्पती यांना देखील जगण्यासाठी हवा, अन्न, पाणी, निवारा यांची आवश्यकता असते. या सर्व गरजा निसर्गातूनच पूर्ण केल्या जातात. स्टुडंट्स, observe these pictures carefully. There are different pictures of fruits, flowers and vegetables. There is one picture. There are some sources of water. विद्यार्थी मित्रांनो, या चित्राचे जर तुम्ही नीट निरीक्षण केले तर या चित्रामध्ये तुम्हाला वेगवेगळी फळे, फुले आणि पालेभाज्या दिसत आहेत. याच चित्राच्या खाली पाण्याचे स्रोत देखील तुम्हाला दिसत आहेत. या सगळ्या आपल्या मूलभूत गरजा आहेत आणि या गरजा निसर्गातूनच पूर्ण केल्या जातात. ॲग्रिकल्चर म्हणजे शेती. We get food from plants. 60% of the land of our country is in use for agriculture. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला वनस्पतींपासून म्हणजेच झाडांपासून अन्न मिळते. आपल्या देशाचा 60% भूभाग हा शेतीसाठी वापरला जातो. What do we get from agriculture? आपल्याला शेतीतून काय मिळते? Now observe these pictures carefully. There are different fruits and vegetables. There are different foodstuffs also. Not only to the human beings but also to the animals, birds and insects get their food from the agriculture. विद्यार्थी मित्रांनो, या चित्रांचे नीट निरीक्षण करा. या चित्रांमध्ये तुम्हाला वेगवेगळी फळे, भाज्या दिसत आहेत. या सर्व गोष्टी आपल्याला झाडांपासून म्हणजेच शेतीतून मिळतात. फक्त मानव प्राण्यालाच नाही तर निसर्गातील सर्व सजीव घटकांना म्हणजे प्राणी, पक्षी, सूक्ष्मजीव, विविध कीटक यांना देखील आपले अन्न झाडांपासून, वनस्पतींपासून म्हणजेच शेतीतून मिळत असते. विद्यार्थी मित्रांनो, तसं पाहिलं तर आपल्या भारत देशामध्ये 3 ऋतू आहेत. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. देर आर 3 मेन सीझन्स इन इंडिया. समर सीझन, रेनी और मॉन्सून सीझन अँड द थर्ड इज विंटर सीझन. या ऋतुमानानुसारच शेतीचे सुद्धा वेगवेगळे हंगाम आहेत. ॲग्रिकल्चरल सीझन्स म्हणजे शेतीचे हंगाम. देर आर 2 मेन ॲग्रिकल्चरल सीझन्स इन इंडिया. आपल्या भारत देशामध्ये ऋतुमानाप्रमाणे वर्षभरात शेतीचे 2 प्रमुख हंगाम आहेत. ॲग्रिकल्चरल सीझन्स इन इंडिया. फर्स्ट खरीप सीझन, सेकंड रबी सीझन. शेतीचे हंगाम. पहिला प्रकार खरीप हंगाम, दुसरा प्रकार रबी हंगाम. Now observe this table carefully. There are
3 columns. In the first column, there are some points regarding Kharif season and Rabi season. In the second column, there is the information of Kharif season, and in the third column, there is the information of Rabi season. विद्यार्थी मित्रांनो, या तक्त्याचे नीट निरीक्षण करा. पहिल्या कॉलममध्ये तुम्हाला खरीप हंगाम आणि रबी हंगाम यांच्या संदर्भात विविध मुद्दे दिसत आहेत. दुसऱ्या कॉलममध्ये तुम्हाला खरीप हंगामाविषयी आणि तिसऱ्या कॉलममध्ये तुम्हाला रबी हंगामाविषयी माहिती दिसत आहेत. नाव वी विल लर्न व्हॉट इज खरीप सीझन अँड व्हॉट इज रबी सीझन. आता आपण या दोन्ही सीझन्सचा तुलनात्मकरित्या अभ्यास करूयात. खरीप सीझन. द ड्युरेशन ऑफ द खरीप सीझन इज फ्रॉम जून टू ऑक्टोबर. द सीझन फ्रॉम जून टू ऑक्टोबर इज कॉल्ड द खरीप सीझन. रबी सीझन. द ड्युरेशन ऑफ द रबी सीझन इज ऑक्टोबर टू मार्च. द सीझन फ्रॉम ऑक्टोबर टू मार्च इज कॉल्ड द रबी सीझन. Which are the sources of water? In the Kharif season, the crops are watered mainly by the rain. Means the rainwater is the main source of water in Kharif season. In the Rabi season, rainwater that has soaked into the soil, the retreating monsoons and dew are the sources of water for the crops. In Kharif season, the farmers grow rice, bajra and corn. In the Rabi season, farmers grow wheat, onion, potatoes and gram. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण खरीप सीझन आणि रब्बी सीझन म्हणजेच खरीप हंगाम आणि रबी हंगाम यांची थोडक्यात माहिती घेऊयात. जून ते ऑक्टोबरपर्यंतच्या हंगामास खरीप हंगाम असे म्हणतात. या हंगामात पावसाच्या पाण्याचा प्रत्यक्ष वापर शेतीसाठी केला जातो. म्हणजेच पावसाचे पाणी हा शेतीसाठी मुख्य पाण्याचा स्रोत असतो. या काळामध्ये तांदूळ, बाजरी, मका या पिकांचे उत्पादन घेतले जाते. ऑक्टोबर ते मार्चपर्यंतच्या हंगामाला रबी हंगाम असे म्हणतात. या हंगामामध्ये जमिनीत मुरलेले पावसाचे पाणी, परतीचा मान्सून आणि पडणारे दव यांचा शेतीसाठी उपयोग केला जातो. रबी हंगामामध्ये गहू, कांदा, बटाटा, हरभरा ही विविध पिके घेतली जातात. समर क्रॉप्स. सम क्रॉप्स आर ग्रोन फ्रॉम मार्च टू जून. These are called summer crops. विद्यार्थी मित्रांनो, खरीप आणि रबी हंगामाशिवाय मार्च ते जूनमध्ये जी पिके घेतली जातात त्यांना उन्हाळी पिके म्हणतात. ॲग्रिकल्चरल वर्क म्हणजे शेतीची कामे. एव्हरी फार्मर विशेस टू गेट अ गुड हार्वेस्ट. अ गुड हार्वेस्ट प्रोव्हाइड्स गुड इन्कम. आपल्या शेतातील पीक चांगले वाढावे असे प्रत्येक शेतकऱ्याला वाटत असते. पीक चांगले वाढले तर शेतकऱ्यांना त्यापासून उत्पन्न देखील अधिक म्हणजे चांगले मिळते. सो व्हॉट इज इसेन्शियल फॉर अ गुड हार्वेस्ट? शेतीतून चांगले उत्पन्न मिळावे यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते? द फर्स्ट इज फर्टाईल लँड म्हणजे उत्तम प्रतीची जमीन. सेकंड, गुड क्वालिटी सीड्स म्हणजे उत्तम बियाणे. थर्ड, फर्टिलायझर्स म्हणजे खते. फोर्थ, अवेलेबिलिटी ऑफ वॉटर म्हणजे पाण्याची उपलब्धता असावी लागते. टू कॅरी आउट द टास्क्स ऑफ टिलिंग द लँड शेतीतून भरपूर उत्पन्न मिळावं यासाठी मशागतीची कामे करणे आवश्यक असते. आणि द क्रॉप मस्ट बी प्रोटेक्टेड अँड द हार्वेस्टेड क्रॉप मस्ट बी स्टोर्ड सेफली
त्याचबरोबर शेतातील पिकांचे संरक्षण करावे लागते आणि सर्वात शेवटी हाती आलेल्या धान्याची सुरक्षित साठवण करावी लागते. म्हणजेच शेतीतून आपल्याला चांगले उत्पन्न मिळण्यासाठी या सर्व प्रक्रिया अत्यंत महत्त्वाच्या असतात. These all are essential for a good harvest. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जे घटक पाहिले त्याची इथे थोडक्यात चित्रे दिसत आहेत. फर्टाईल लँड म्हणजे उत्तम जमीन. तुम्हाला या ठिकाणी शेतातील काळीभोर जमीन दिसत आहे. प्रत्येक पिकासाठी काळ्या रंगाचीच जमीन लागते असे नाही. काही पिकांसाठी लाल रंगाची जमीन किंवा खडकाळ जमीन आवश्यक असते. प्रत्येक पिकानुसार जमिनीची उपलब्धता किंवा जमिनीचा प्रकार हा वेगळा असतो. दुसरा मुद्दा, गुड क्वालिटी सीड्स असं म्हटलं जातं. आपण ज्या प्रकारे पिके पेरतो, ज्या प्रतीचं धान्य आपण शेतामध्ये पेरतो, त्याच पद्धतीचं उत्पन्न आपल्याला मिळत असतं. म्हणूनच असं म्हटलं जातं, पेराल तसे उगवेल. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण शेतामध्ये चांगल्या उच्च प्रतीच्या सुधारित बियाणांची पेरणी केली तर त्यातून आपल्याला भरघोस आणि मुबलक प्रमाणात धान्य उपलब्ध होतं. अवेलेबिलिटी ऑफ वॉटर. पिकांना पाणी देण्यासाठी शेतामध्ये विहीर, तलाव किंवा शेततळी यांची योजना केली जाते. पिकांना वेळच्या वेळी पाणी दिलं तर उत्पन्न अधिक प्रमाणात मिळते. फर्टिलायझर्स म्हणजे खते. ज्या पद्धतीने आपल्याला आपल्या आहाराबरोबरच आपण विविध प्रकारचा आहार घेतो, उदाहरणार्थ फळे, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या किंवा वेगवेगळ्या प्रकारची कडधान्ये आपण खात असतो. म्हणजे आपल्या आहारात आपण भाजीपोळीबरोबरच जो वेगळा आहार घेत असतो त्याने आपल्या शरीराची वाढ चांगल्या पद्धतीने होते. अगदी त्याचप्रमाणे शेतीसाठी, पिकांच्या वाढीसाठी फर्टिलायझर्स म्हणजे खतांचा वापर आवश्यक असतो. द क्रॉप मस्ट बी प्रोटेक्टेड म्हणजे शेतामध्ये जी काही पिके येतात, धान्य येतात, त्यांचं योग्य प्रकारे संरक्षण करणं आवश्यक असतं. द हार्वेस्टेड क्रॉप मस्ट बी स्टोर्ड सेफली. शेतीमधून काढलेलं धान्य किंवा पीक यांचं स्टोरेज म्हणजे साठवणूक देखील योग्य प्रकारे केली पाहिजे. अन्यथा मुबलक प्रमाणात जर धान्य मिळाले आणि ते जर नीट साठविले नाही तर असे धान्य किडे, मुंग्या किंवा उंदीर, घूस यामुळे त्याची नासाडी होऊ शकते. त्यामुळे धान्यांची, पिकांची योग्य प्रकारे साठवणूक करणे अत्यंत महत्त्वाचे असते. The population of our country is increasing and still the needs of all the people are being met. This has been possible because of modern improved methods of agriculture. आपल्या देशाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, तरीसुद्धा सर्वांच्या अन्नाची गरज भागवली जात आहे आणि हे केवळ शेतीच्या सुधारित पद्धतींचा वापर केल्यामुळे शक्य झाले आहे. ट्रॅडिशनल ॲग्रिकल्चर म्हणजे पारंपरिक शेती. इन द ट्रॅडिशनल मेथड ऑफ ॲग्रिकल्चर, प्लोईंग, टिलिंग एटसेट्रा वेर डन with the help of oxen. A moat driven with the help of oxen was used to draw water from the well. विद्यार्थी मित्रांनो, पारंपरिक शेतीमध्ये म्हणजे पूर्वापार पद्धतीने शेती करताना बैलांचा वापर शेतीसाठी केला जात असे. बैलाने ओढायचे नांगर, औत यासाठी वापरले जात असत. तसेच शेतामध्ये शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी बैलांचा वापर, मोटेचा वापर केला जात असे. विहिरीतून पाणी काढण्यासाठी ही मोट वापरली जात असे. हार्वेस्टिंग, थ्रेशिंग एटसेट्रा वॉज डन by the members of the farmers family themselves with the help of oxen. कापणी, मळणी यांसारखी कामे सुद्धा शेतकऱ्यांचे कुटुंबीय स्वतः किंवा बैलांच्या मदतीने करत असत. However, farmers now carry out all these tasks with the help of machines.
परंतु आता आधुनिक तंत्रज्ञानाचा किंवा यंत्रांचा वापर शेतकरी शेतीतील विविध कामे करण्यासाठी करत आहेत. ही सर्व कामे यंत्रांच्या सहाय्याने केली जातात. आता या पाठाचा उर्वरित भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात. चला तर मग पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय. थँक यू.